नाही कशाकरता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची? डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्यामुळं. सभागृह अडजण करा अध्यक्ष महोदय. विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत. या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्षनेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे. आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत. पण मुख्यमंत्री नाही तर किमान 2 उपमुख्यमंत्री आहेत, दोन्हीतले एकही नाही. त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर या ठिकाणी भाषण विरोधी पक्षनेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय. काय चाललंय काय हे? इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवता सभागृहात? एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालतंय, संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालतंय. आम्ही खाली मान म्हणून त्या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्षनेते सभागृह अडजण करा अध्यक्ष महोदय. विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते विखे पाटील साहेब हे परिषदेमध्ये नानाभाऊ अध्यक्ष महाराज विखे पाटील साहेब वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृहात येणार आहेत आणि आदितीताई तटकरे यांना उपस्थितीचा संदेश दिलाय. त्या लवकरच इथे येतात अशी सभागृहाला विनंती. विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. जाधव साहेब तुम्ही बसता हे मान्य आहे. 2014 सालापासून आणखीन एक या पूर्वीच्या 2014 पासूनच्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे. ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे. मी स्वतः पाहिलंय. 1995 सालापासून मी सभागृहात आहे. 2014 पासून ही प्रथा बिघडली आहे. एकही सचिव बसत नाही. लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे, मुंबईचे कमिशनर बसायचे. आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात. चेंबरमध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम 2014 पासून सुरू झालंय. हे साफ चुकीचं आहे. संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही. कशाकरता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? कशाकरता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना? शासनाने डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्यामुळं. आणि ही सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. अधिकाऱ्यांनी लॉबीत येऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्र काय आहे तो इथं बघून घेतला पाहिजे. अधिकाऱ्यांना एवढं लाडवायचं काय कारण आहे? मंत्री महोदय डीजी झाले, इथे अधिकारी असले, हे अदृश्य असतात. आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय? ते नोंद घेत आहेत, ते आपली नोंद घेत आहेत. आपण जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत. राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत. पण आपण असं काहीतरी गंभीर चित्र निर्माण करायचं. 14 पासून असं झालं, हे सतत सुरुवातीपासून असंच चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे. इथे आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला. पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे, कोण वाचणार आहे, कोण उत्तर देणार आहे, मला वाटतं हे काही योग्य नाही. जयंत पाटील साहेब.